हाय हॅलो नमस्कार. माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज जन्माष्टमी आहे आणि त्यासाठी मी व्हिडिओ बनवलेत म्हटलं तर मी बनवण्यासाठीच खाली आली की जन्माष्टमीचा व्हिडिओ बनवायची. शेट किती हवा सुटते. खरं तर मला इच्छा नव्हती की जन्माष्टमीची व्हिडिओ बनवायची किंवा मी रक्षाबंधनचे व्हिडिओ टाकलेले नाही जे मी ब्लॉग शूट केलेलं. कारण की हे जे चालू आहे म्हटलं तर कसं लेडीज रिस्पेक्टवरतीच माझे व्हिडिओ असतात आणि त्याच्यामुळे सर्व काही घडतं आहे. तर त्याच्यामुळे मला इच्छा नाही झाली की मी माझा रक्षाबंधनचा व्हिडिओ टाकला. नाही मला वाटलं असं की मला म्हणजे मी शूट घेतलं, सगळं ब्लॉग शूट घेतला आहे, सगळं केलं, फक्त काही मी टाकलं नाही. कारण माझं मन नाराज झालं की हे सगळं काय चालू आहे आणि काय होतं आहे. आणि त्याच्यामुळे जन्माष्टमीचे पण व्हिडिओ मला नव्हते करायचे, मला इच्छा नव्हती करायची. कारण की कसं होतं की जन्माष्टमी म्हटलं तर कृष्ण येते, राधा येते, इथं प्रेम येतं आणि प्रेमाचं प्रतीक राधाकृष्णाला मानतं. आणि असं आहे की खूप जणांचं असं होतं की प्रेमाच्यामुळे किंवा प्रेमभंग किंवा जे प्रेमाच्यामुळे जे काही होतात ते म्हणजे की रागामुळे किंवा जे आता काही लेडीजवर होतं आहे, जे रेपकेस आहेत म्हणा की लहान मुलं, मोठ्या मुली, मोठ्या बायका, कोणालाच कुठे सोडलं जात नाही. तर याच्यामुळे पण मला इच्छा नाही झाली की जन्माष्टमीचे व्हिडिओ करावेत म्हणून की राधाचा म्हणा हे सर्व खरं तर लेडीजसाठी म्हटलं तर लेडीज म्हटलं तर कसं आता एका मागोमाग एक जे सण येतात ते पहिला कोणता सण रक्षाबंधन झालं. तर रक्षाबंधनला पण काय झालं ते झालं. रक्षाबंधनच्या काही दिवसांपूर्वीच हे सर्व झालं. त्याच्यानंतर एका मागे काही ना काय चालतं. मागोमाग एक सण असे येतात त्याच्यामध्ये हेच दाखवलं जातं की लेडीज रिस्पेक्ट जे तुम्ही लोकांसमोर आणता की लेडीज रिस्पेक्ट असं केलं पाहिजे. आता गौरी येतील त्याच्यामध्ये पण हेच दाखवणार की गौरीचा आदर करा. पण ज्या रस्त्यावरच्या गौरी आहेत त्यांना संरक्षण मिळतं आहे का? त्यांना खरं तर संरक्षण मिळालं पाहिजे तेव्हा त्यांनी गौरी पूजन म्हणा किंवा इतर काही जे सण आहेत. आता त्याच्यात नवरात्री पण येते, 9 दिवस त्यांच्या पाया पडतात आणि गौरी काय करते एका मागोमाग सण येतात आणि त्याच्यामुळे कसं इच्छा होते करण्याची की आपण एकीकडे किंवा पण आवडलेलं नाही त्याच्यामुळे आवाज येते आणि मला माहिती नाही माझा बोललेला पण तुमच्यापर्यंत पोहोचलेला नाही की त्याच्यामुळे माझं कुठपर्यंत पोहोचलं हे मला माहिती करायचं होतं की मला सांगायचं होते. माझ्या व्हिडिओत तुम्ही हे सांगू इच्छिते की जन्माष्टमीची राधाला सन्मान दिला. राधाकृष्ण ही जोड आहे त्या प्रेमाचा तरी अपमान करू नका. आणि मी याच्या आधी पण व्हिडिओ टाकला कारण मी छोटा शॉर्ट टाकला की प्रेम म्हणजे राधाकृष्ण, या प्रेमाचा आदर करा आणि त्या प्रेमाला किंमत द्या. म्हणजे किंमत द्या म्हटलं तर जिथे आपण राधेचा सन्मान करतो तिथेच तुमच्या आजूबाजूला वावरतात राधा, तर त्यांचा पण सन्मान ठेवा. ज्या तुमच्या घरात नसेल तुमच्या घरातल्याच आहेत असं समजून तुम्ही त्यांचा आदर करा, त्यांचा सन्मान करा. आणि बस मला हेच सांगायचं असतं. प्रत्येक व्हिडिओत माझ्या हेच सांगितलेलं असतं की लेडीज रिस्पेक्ट हा जास्त महत्त्वाचा आहे. घरातली लेडीज जर खुश असेल ना तर बाकी सर्व खुश असतात, बाकी सर्व व्यवस्थित होतं. त्याच्यामुळे मी हेच सांगेन की घरामध्ये जी तुमच्या लेडीजचा तुम्ही जसं ताण ठेवता, जी तुमच्या घरातलं समजता तसंच तिला समजून तुम्ही वागा असं मला म्हणायचं. आणि इथे आता मला इतकंच बोलायचं होतं थोडंसं. मला वाटतंय की माझं बोलणं तुमच्यापर्यंत पोचते की नाही मला माहिती नाही, इतकी हवा सुटलेली इथे. आणि मी आता हे केलं मी बघू आता मी रील टाकलेत. मला खरीच इच्छा नव्हती मला करण्याची की एकीकडे अपमान होतो लेडीजचा आणि एकीकडे आपण हे असे व्हिडिओ बनवून टाकायचे. पण आता कसं मी बनवले, मी म्हटलं नको म्हटलं का तर व्ह्यूसाठी म्हणा किंवा मी याच्यासाठी असं बनवलं असं काय नाही. पण निदान मला यात
काहीतरी निमित्त या निमित्ताने मी हे व्हिडिओ बनवलेत आणि तुमच्यापर्यंत पोहोचवले. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आमच्याकडची आणि हा पिसाळलेली जो हवा माझा कशी वाटली? राधाचा जो लुक केला आणि मी ते पण मला सिंपल केला, सांगा. मी काहीच नाही केलेलं आणि तो तुम्हाला कसा वाटला त्याच राधेचा सन्मान ठेवा. इतकं भारी वगैरे बांधून आले आमच्या इथे इतकी हवा सुटली ना पूर्ण मला वाटतं माझं सगळं लुक उडून गेलं. त्यातली फुलं पण तुटून गेलीत मला असं वाटायला. म्हणून मी फॅशन न करता ही अशी केस वगैरे बांधून आलेली. मला वाटलेलं हवा सुटते, वैद्युती केस सोडणे लागते केसांची वाट आता. मला वाटलेलं की पाऊस येतोय की काय माहिती नाही, कारण की नाही, इतकी आता हवा सुटली, पाऊस नाही यायचा. माझा मम्मी. व्हिडिओ किंवा मी जे बोललेली आहे जे तुमच्यापर्यंत मी 2 शब्द पोहोचवण्याचा प्रयत्न केला तर प्लीज माझ्या हातातले गेले उडून. मम्मी प्लीज त्याचा विचार करा की जे मी बोलले त्याचा. आणि कसं की आता पोलीस पण जास्त सतर्क झाले, त्यामुळे सांभाळून राहा. कोणत्या पण लेडीजला इन्सल्ट लगेच करू नका किंवा तिचा जो रिस्पेक्ट आहे तो लक्षात घ्या. आणि स्वतःची हे काय म्हणायचं त्याला मला, आणि बिग बॉस बघताय ना, बघत राहा सूरज चव्हाणला नाही वोट नाही, द्या. कारण की स्वतःची म्हणजे सूरज चव्हाण. मला तर कळत नाही बोलायला की काही लोक जे म्हणजे कसं लेडीजला कमी लेखतात, तर त्यांनी हा विचार करा की कोणतीच लेडीज कमी नाही आहे. आणि थांब ना एक मिनटं, कोणतीच लेडीज कमी नाही आहे आणि तिचा खरंच सन्मान करा. आणि की आपण अतिहुशार असा विचार न करता आपण पण आणि आपल्यासारखीच ती लेडीज आहे, आपल्यासारखंच तिला मन आहे आणि तिला जगायचं आहे याचा विचार करा. आणि माझे व्हिडिओ बघायचा, मला माझा व्हिडिओ कसा वाटला, केलेला राधाचा कसा वाटला पूर्ण केला तो. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आता चाललो बिग बॉस मध्ये तिच्या मराठी बिग बॉस मध्ये राखी सावंत पूर्ण. आणि आमच्या घरात प्रॉब्लेम काय झालाय बघा, राधाचा लुक करायला स्वराचा गेला असता पण स्वराने ऍक्टिंग करत नाही, वैदूचा गेला असता वैदूला ऍक्टिंग जमत नाही, आणि माझा केला असता मला हाय अभ्यास. 24 तास बिझी. मला यांच्यातलंच कोणाला तरी बनवायचं होतं. मला इच्छा होती, मी बोलले तर मला इच्छा होती करायची की सांगितलं याचं कारण पण एकीकडे लेडीजचा अपमान आणि एकीकडे आपण हे असं पण नाही म्हटलं, करू म्हटलं, ठीक आहे म्हटलं. त्याच्यामुळे मी हा ग्रुप केला आहे. आणि मी कशी दिसते मला नक्कीच, आम्ही साधं सिम्पल केलं, असं काही असं एवढं हे नाही केलेलं. आणि इथे हा ग्रुप जो आहे, कुठे गेले ग्रुप फालतू ग्रुप का गं, तसं नाही बोलायचं कधी. जे आहे त्यांनी सुरू केला आहे खरं तर यामुळे त्याच्यामुळे त्यांना थँक्यू. माझा एक व्हिडिओ शूट केला त्याच्यामुळे आणि जास्त आवाज माझा अवतार बदली झाला. मला माहित होतं. नाही पण हेअरस्टाईल होती नाही, ते असं अशा चेहरा केला ना तर माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि माझी राखी बघा. सर्वांना जन्माष्टमीच्या खूप साऱ्या माझी राखी बघा. जी खरी राधा आहे, जी तुमच्यामध्ये राहते, तुमच्यामध्ये वावरते, तिचा सन्मान करा. बस इतकंच मला सांगायचं असतं प्रत्येक व्हिडिओतनं आणि तेच तुमच्यापर्यंत पोहोचवते. बस थँक्यू, बाय बाय, टाटा, बाय बाय. बंद कर, बंद कर. Thank you.